सोडवू शकतात. जर आपलं एक समजा तर आपलं काम आहे की ज्या क्वेश्चन आपले जमणार नाही ते लिखी लावा. कुठलं बी काही झालं तरी लिखाची तयारी ठेवा. मी सगळ्यात करायला मी खूप अगोदर लिखत गेलो पण कसं सांगायला का सेल्फ असेसमेंट करा त्याच्यानंतर भाषण इम्प्रुव्हमेंट जसं ते लिखत चाला ना आणि म्हणजे आपले आता एकदम बायोडेटा तयार होईल आपला देव बायोडेटा पण काम परत आपण एकदम जातच तो आपण जो सिलेबस कव्हर करेल ना आपले ते यस येण्यापेक्षा हे आपली ना येणार एक फोकस मारायला की आपण आठ चुकावतच तर या जे क्वेश्चन आहे ते आपले तो फायदा मग पडतील. त्यानंतर या बाबतीतला आला फायदा या तुम्ही फायदा सांगत की मी स्वतः या ठिकाणी जाऊन बराच वेळा तर मी पण 3-4 वर्ष या क्षेत्रामध्ये केलेले मला 3-4 वर्षानंतर माणूस जे भरती क्षेत्रामध्ये राष्ट्रीयच तर काही जास्त चिंताकरांनी लोक म्हणतात काय दिसतं असं जातो शाळामा घराचं नाव बी ठेवतात चिंतानिकरांनी यश प्रत्येकले भेटत आणि मला माझा असा आत्मविश्वास आहे की प्रत्येक जण यशस्वी कारण आपण जन्म विजयी व्हायला त्यामुळे माझा आवडतं घ्या ना जास्त त्यामुळे तयारी ठेवा की थोडा वेळ लागू शकस असं नाही की मी 1 वर्ष करतो 2 वर्ष करतो काही गोष्टी माझ्या शिकायला वेळ लागस प्रत्येक क्षमता वेगळी राहस त्यामुळे थोडं वेळ देवानी तयारी ठेवा आणि असं नाही की मी कोणी उशिरा सुरू करत कोणी लवकर सुरू करत तर आपण ते उदाहरण दे का आपण ते मोबाईलला 24 का 25 मार्च सुरू करत होतं 26 मार्च MPSC ने सुरुवात केली होती त्याचे सगळा कुटाणा केली सगळं हा तर उशीर कधीच व्हायचे राहत आपण जर सुरुवात जग जागेतच सोय असं म्हणतात ना तसं काही राहत नाही कोणी एकदम आता कोणी म्हणजे तुमच्या लायब्ररीमध्ये जातो 10वी पास होणार की बोर्ड आहे लायब्ररीमध्ये तर मला करायचं बोलून नवल वाटे की कमी वय बांधून 1-2 वर्ष माणूस पक्का विजत भरतो क्षेत्रामध्ये एकदम चांगला जर अभ्यास करा मला नाही सांग तर मला असं म्हणणं आहे की भरती क्षेत्रामध्ये तुम्ही थोडं सिरियस राहा थोडं म्हणजे भरपूर सिरियस राहा मौज मजा करा की बी करेल पण सिरियस आपला अभ्यास विषय आहे की आपला 8-10 तास 6 तास अभ्यास व्हायलाच पाहिजे क्वालिटीने अभ्यास व्हायला पाहिजे आपण फक्त 6 तास पुस्तक दिसून बसून आपण काही आपण त्यांना आपलं काही समजी बी राहणे आपल्या चिंतू लागे राहणे ते पण काही काम नाही आहे चांगला अभ्यास करा कारण फक्त तुम्ही भरती होतात तर फक्त तुम्हाला विजयी व्हावं तुमच्यासोबत तुम्हाला पूर्ण फॅमिलीला विजयी तुमचा ज्या शिक्षक आहेत त्याचा विजयी तरी मला अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्याजण प्रॉपर फोकस करा ज्या करा आता बराच आपण सगळ्या यंगस्ट आहेत 16, 17, 18 वर्षांना आपण सगळ्याजण 16, 17, 18 वर्षांना आपण सगळ्याजण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत तर जरा सोशल मीडिया पण आपण कमी करू शकतात की आपला वेळ वाचेल कारण डिस्ट्रॅक्शन जे राहत ना ते एकदम नॉर्मल असते आपलं वाटत नाही की नाही मी तर 1 तास वापरत नाही मी तर टाइमपास करतो वापरत इंस्टाग्राम फेसबुक तर त्याला थोडं शिफ्ट व्हायला कारण भरती जर होणं आहे तर माणूस मग काय पाहिजे सलग पाहिजे भरतीच होणं आहे आता काही बी जाऊ मला भरतीच होणं आहे जे अंग वाचर आपला अनिकेत होता आपला आपण त्याचं कमी वयपासून आपण त्याच्यासोबत आता इथला आगुनगारांनी इथला होता की कोणी त्याने म्हणणार नाही का भरती जाईल बा पण एक होते की त्यांनी चालू ठेवा 1-2 तास PhD घ्या की असं पण काय राहत शेवटे त्याने नाही झालं आणि ते डोकं मेकत होतं भरती होणं भरती होईल या शेवटे तर मग ज्याने भरती होणं त्याने काहीतरी त्याग करण्यास पडी थोडं डिस्ट्रॅक्शन्स पासून जरा दूर राहा नाही जरा शेवटलं बऱ्याच वेळा काय माहिती का की जो शेवटलं मूव आहे ना त्याला नंबर लागतात कारण आपला पुढला जातच ना तेच नाही ऑलरेडी यूज कर देत असते तेच ऑलरेडी सोड देतात जो शेवटलं मूव आहे त्याला नंबर लागत एक इंस्टाग्राम एक रील आठवस एक नेटवर्क मार्केटिंग मधली एक बाई म्हणतली का सबके लेवल निकलेंगे लेकिन निकलेंगे उसके जो खड़ा रहेगा तसं शेवटलं तू उभा राहस ना तर त्याला नक्की राहस फक्त एवढं की वेळ लागी तयारी म्हणावा तयारी मारा की कधी येऊ शकस वेळनी थोडी किंमत करा मी स्वतःविषयी सांगतो मी लॉकडाऊनला 2 वर्षांनी किंमत केली मी 2 वर्ष उशीर लागलो विकी दादा होता मागे विकी दादा नाही ऐकला तुम्ही पॉडकास्टला विकी दादा सांगितलं होता की लॉकडाऊन मा आम्ही आपण त्याच्यासोबत शेतात जिम अभ्यास करत तर विकी दादा मला सांगत जाय की जिम अभ्यास करायला येत जाय बघ तर मी मला जर कोण जाईल ना जिम अभ्यास करायला तरी पंखानी काही नाही निघला ऊन पत्र आहेत तरी मी करा आणि अभ्यास करा आणि लॉकडाऊन कुणी मजा मला असं वाटे
2 वर्षामध्ये झालं काय कोणीच बसणार नाही म्हणतं मग अभ्यास का करायचा. त्या 2 वर्षाમાં જેને अभ्यास करा तो लाग गया. एक पवन नावाला पोरा होता रेल्वेમાં काम करे तो त्याला NTPC मुंबईले आता गेलं म्हणजे तिकीटला कसं काय CTC काहीतरी त्याला पद आहे लेवल 5 वाटतं तो पोरगा होता त्याने म्हणे भेटेल असं जिम होतं मी एकदम जिम फ्रीक होतो त्याला जिम होतो मी त्या पोऱ्याला देखत होतो पोऱ्या मला सांगे की मी असं तयारी करा तसं तयारी करा ते मी सांगू अगो मी तर ग्रुप दिला फॉर्म भरेल तर मी तर शिकू झालं डिफेन्समधून सिव्हिलियन कळे कारण मला फिजिकल ॲबिलिटीज मला चष्मा होता तर मी मनोवळली असं मी तर मी पण सिरियसली होती ग्रुप दिली तर तो सांगितला पण तो त्याला देखा मी त्याला बोलावलं समजलं की ना काही एवढा अभ्यास नाही बाबा ते बेसिक गणिताचं मी आणि काही नाही पण त्याला नंतर 2 वर्ष लॉकडाऊन लागले तो पुऱ्या घरामधून बाहेरच निघाला नाही पवन नावाला पोरे होता त्याने 2 वर्ष असा अभ्यास करा की तो NTPC मसेल तुम्ही काय NTPC रेल्वेमा SSC मा भरती होणं सोपं पण रेल्वेमा भरती होणं सोपं नाही 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे आपल्याकडला गैरा कमी पोरं त्या रेल्वेमा भरती होते आणि ज्या भरती होते त्यांपैकी तर जास्त पोरं असंच असतील की ज्या ॲप्लिकेशन थ्रू होईल डायरेक्ट कोणीच भरती होईल नाही रेल्वेमा तर मला असं म्हणणं आहे की तुमचा टाईम तुम्ही कदर कर शकता टाईम एकदम तुम्ही कदर करी तुम्ही लढत राहा फक्त अपयशी नैराश्य येईल थोडा आपला मित्र आहेत जवळ त्याचा बोला काही जसं मला मित्रमैत्रिणी होतात तर त्यांचं सांगत जाऊ की विराणी त्या मला गाय दिले जाय बोलले जाय त्यामध्ये तू लढ तू काय टेन्शन नाही लढ तसं आपल्या आजूबाजूने मित्र आहेत जवळला मित्र पाहिजे तसा की ते आपले म्हणाल तू लढ फक्त काही व्हावं नाही ते काही तसं आपला असा जवळला मित्र ठेवा की ज्या तुम्ही लढ म्हणतील किंवा ज्या तुम्हाला अभ्यास सपोर्ट करतील तुम्ही सपोर्ट करतील आपला असं मित्र नको पाहिजे की जाऊ दे रे काय रोज जास्त रे त्यांचं चला येऊ चला जाते माझ्या रोज लायब्ररी जाणारा मित्र पाहिजे रोज अभ्यास करणारा मित्र पाहिजे पुढे 4 ठिकाणी बसून काही गाणं ऐकापेक्षा किंवा रिकामा टाइमपास करापेक्षा काहीतरी जी केलं 1 to 1 जाऊ दे चालेल आता विकी दादाच सांगितलं होता ना की रेल्वे आम्ही येतच नाही घरच्या नापण आम्ही तर आम्ही बरे पैसे सर जी के ना पाटले घरच्या बाप्पा तर हा फायदा असावाच की आपल्या जी केला क्वेश्चन ज्या लोकांचा स्कोर येत नाही आपण तरी वर आघाडीवर राहतो आपल्या हाई मेरिट लिस्ट मग पुढे लिहा त्यामुळे टाईमची थोडी कदर करा थोडं ट्रेडिशनल जो अभ्यास जो आपला पॅटर्न आहे जो तरीका आहे त्याला बदला थोडा स्मार्ट स्टडीज सुरू करा थोडं AI वापरा ते जसं ChatGPT वगैरे त्यांना तुम्ही टाका की 1757 ते 1950 लोक ज्या घडामोडीत महत्वाना त्याचं डेट वाईज समरी दे तर लगेच ChatGPT ते पाठ करल्या ते मी तर तेच करवतं प्रत्येक इव्हेंट मला एकच लक्षात राहील मी डायरेक्ट एकदा लिखली तर 1757 पासून क्लास इन लढाई ते 26 जानेवारी 1950 संविधान लागू झाले तर मग ज्या बी इम्पॉर्टंट घडामोडी होतात एकदम यांना लिखली तर मी अनुक्रम आहे की yan नंतर येऊ ना ते नंतर ते येऊ ना तर आपण बऱ्याच वेळा म्हणतात की लोक जे यादच करा लोक त्याने 4-4दा वाचले तुम्ही ज्या नोट्स बनवणार ना तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे तेच ते 4दा वाचा कारण तुम्ही ज्या नोट बनवत असते तुम्हाला मतनुसार बनवताच तुमचे त्यांना जे अडचणी ते त्यांना तुम्ही लिखताच त्यांना काहीतरी ट्रिक बनाय ठेवा जसं काही जसं पॉलिटिकल काही टॉपिक आहेत ज्या कायम म्हणजे जसं पॉलिटिकला जन्म झाला असेल त्या टॉपिक विचारा जसं राष्ट्रपतींना जे अनुच्छेद आहेत ते कायमच विचारतंच आपण देशात जसं माहिती असेल आपण त्या पॉलिटिकमध्ये चांगला आहे म्हणजे सोशल पुरायन जिओग्राफी तसं देखील घेतो आपण फेवरेट सब्जेक्ट आहे पण पॉलिटिकमध्ये काही ट्रिक्स राहतात बऱ्याच वेळा मला लक्षावर आहे पण मी जसं थोडा चांगला विचार पोरच मग बसून तो तिथे सांगा की जी के जे ट्रिक्स मला लक्षामध्ये ठेवणार मग ट्रिक्स होताना बनवा काही ऑनलाईन भेट जातात ट्रिक्स लिखली होणार तर तसा अभ्यास करा म्हणजे थोडं स्मार्ट स्टडी बी कसं गोकमपट्टी बी कितले बी करी तरी माणूस एक दिवस यादच पड जावे थोडं ट्रिक वगैरे त्या वापरा जी के मॅथ्समा थोडं मॅथ्स एकदमच कोणी विसरास त्यांसाठी थोडं 20 नंबर तरी कमीत कमी पाळा पाठ पाहिजेत आपला 20 नंबर पाळा पाठ पाहिजेत 20 नंबर वर्ग पाठ पाहिजेत घनपाठ पाहिजेत 20 लोक याला फायदा काय की आपली एक बेसिक तयारी दिलास कॅल्क्युलेशन आपल्या सोपं पडत जर तुम्ही गणितची तयारी करतात तर काही गोष्टी आपले कॅल्क्युलेशन तुम्ही 17 लिखशात 16 त्यापेक्षा वर्ग पाठ राहील 289 लिखशात तेवढा टाईम वाची पण आईच म्हणणं आहे की तुम्ही स्मार्ट वर्क करा तुम्ही बोर करायला मला काही उद्देश नाही आहे ठीक आहे देखा विजय ने
टाइम मॅनेजमेंट जे बेस्ट सांगा आता इन्सिडेंट सांगा बट लोक 2 वर्ष लॉकडाऊन मा लोक जगाने इच्छाने राहिले की नाचाच बंद करतात आता मला थोडं मला बाबतीत यादला 2 मिनिटं देतो कोरोना पिरियड पुढे कोरोना पिरियड मी स्टडी करा तो पण स्टडी करा अनफॉर्च्युनेटली मला सक्सेस नाही भेटला पण मी थांबलो नाही यार मी बोर्डून मग स्टडी करा मला सोबत जो विद्यार्थी होता सुनील बोरसे आमना टाइम मॅनेजमेंट डेडिकेशन ना माझ्या तरी फायदाच आहे आम्हाला विद्यार्थी 2 पोस्ट देतात तिथल्या आम्ही अभ्यास करू शेती काम करा भरणा करा तर सणा स्टडी करा तर मी भरणा करा सणा अभ्यास करू भरणा करा जाया की गोडून अभ्यास भरतो मी सध्या टिफिन दिसत जाय मग मी सध्या तुम्हाला काय म्हणत जाय माय म्हणे लोक पटापटावर मरणात म्हणे ना माणूस पुस्तक लिहिणार ना म्हणे त्या माणूस एवढं कॉन्फिडन्स करते नेमके लोक जगतील सांगा तर काय म्हणजे लोक मरणात म्हणे माणूस पुस्तक लिहायचे म्हणे लोक जगान पडेल म्हणा परीक्षेने वाटे का नका ह्या लेवलले आपलं डेडिकेशन असलं पाहिजे आयुष्यामा माय बापना पुढे कोणी शिक घेत नाही करणं पडत राहणार टाइम मध्ये मला दुसरा गोष्ट तू नवं आहे ना 8 किलो ते खिचडी खात्यात नाही जातच 9वी मा भाऊ क्लासला तो क्लासला विजात 10वी तिथे लागत सर लोक बिर्याणी खात्यात एमएस साठी विजार बरोबर एमएस साठी होत होतो तो 12वी जास इकडे पडेल जातो 60 कल्ल्या आणि फॉर्म टाक सगळा कॉलेज बुक जातात तो जात लंडन युनिव्हर्सिटी कुठे काटवर मार चक्र 12 वर्ष त्या 60 मार्क पडला तर पैसा वसूल नाही तर पैसा वसूल नाही 12 होईल नंतर मग तो करस पोलीस भरती किंवा आर्मी सांड्या बांड्या राहतस सोबत आर्मी कर छातीला पत्ता नाही तो नसा जाणार जिम बरोबर मग ते वय चांगली आर्मीला मग तो ते मित्र विजास सिलेक्ट आर्मी मा मग तो काय स्वप्न द्या कर आर्मीला काही मजा नाही 4 वर्षामध्ये जीडी करू मग तो जीडी करायला जास तो मन मॅथ पॅक आहे मन हिंदी पॅक आहे मग तो मन सारखा येडा गबाळा मास्तर भेटत मग ते येडा पण नवस आप्पा मला डायरेक्ट सगळं पॅक आहे मला मॅथच येत नाही मॅथ 20 मार्कानं पेपर 60 न आणि कट ऑफ लागत 55 अरे बावडा तू मॅथ नाही बी करतो पास होई राहणार हिंदी जीएस हिंदी या ना मॅथ नाही करत तरी हिंदी आहे तुमले रिजनिंग आहे आणि जीएस आहे पास हो जास जीडी करत मग करत रास मग परत लगेच पोलीस भरती मग तो म्हणस मजा नाही सेंट्रल मा मग म्हणस स्टेट मा भरायची मग तो स्टेटला जास मग सरकार गुलप्या दे भरती राहिली अहो कागदपत्र काढे रेडी तर नॉन क्रिमिनल न होय खतम हो जास मग तो नवीन नॉन क्रिमिनल बनावस भरतीसाठी मग तो भरती पडस तो फॉर्म टाकावर जिल्हास ना कचका तिने टाका जयगाव त्याने टाका मुंबई त्याने मागून चांगलं मग त्यानं वाकडं मग तो काय म्हणत त्याने मला जिल्हा टाकेल नाही त्याला ग्राउंड मारतो 50 मग 50 ग्राउंड लेस मग त्याने मित्र पण राहतो बुट 2000 ना जिल्हा ना अवघ्याचा गणस तिकून 500 तिकून 1000 गाल सुद्धा 42 शहरात 42 ग्राउंड घालत हा 42 शहरात बुट घालत मग 42 बुट घालत त्याला ग्राउंड मारत 45 पेपर 60 ना कुठं टोटल असती असं करत पोलीस भरती निघी जास मग तो परत शिकतो जीडीवर मॉरल ऑफ द स्टोरी आयुष्यामा एक विजन ठेवा एक ध्येय ठेवा आयुष्यामा कोणतीच गोष्ट कमी नाही लक्षामध्ये ठेवता यूपीएससी करणारा पोऱ्या पोलीस भरती पेपर काढू शकत नाही असे सांगितलं कुठे प्रत्येक गोष्टीने क्रायटेरिया आहेत प्रत्येक गोष्टीने क्वालिफिकेशन आहे प्रत्येक गोष्टीने कॅपेबिलिटी आहे आणि ॲबिलिटी आहे ओके ह्या गोष्टी समोर ठिकाणी तुम्हाला ध्येय काढा तुम्ही ह्याच्यात तुम्ही या हासा मजाक तुमचं आयुष्य बरोबर नका करू मला माहित 36 चालू आहे 70+ एक्झाम दिसून उभा आहे पण कधी हार नाही मन आयुष्याला रूल सांग सुनलंय मन आयुष्यामध्ये रिवर्स गिअर नाही रिवर्स गिअरच नाही रिव्हर्स गिअर टाकाना नाही प्लॅन मध्ये कधीच ठेवा नाही मला ध्येयाशी निगडीत आहे फर्स्ट टाइम मी ज्यावेळी स्टडी करू विजय मला जवळ होता त्यांचं समोर सांगणार विजय ले बे सुद्धा ये नाही खरं कुठे आज तो पुराने ध्येय काढत नांद्रा मधला पहिला बोर आहे SSCMTS लय जोर लागत 1/3 रास 2 एक्झाम राहतील
ते ना मेडिकल आणि फिट असतानाही त्यांनी मेडिकल फिट पेक्षा चांगली पोस्ट काढली का बिकॉज ऑफ ते हृदयामध्ये जज्बा होता. वडील आज शेंगदाणा फुटाणा शेती काम करणारा पोरग्या इतका मजलपर्यंत जोग नाही. म्हणून मी त्या दिवशी बोलून छात्र डोबी नदीला सतरासी उभी जाय त्याने मित्र आनंद त्याने पोगली कर. आयुष्यमा मित्र पाळा. आयुष्यमा मित्र हार म्हणणारा चाली आणि लढ म्हणणारा बघता. नकार देणं शिका. चाल बिर्याणी खावाले नाही म्हणा. असा विषय नाही म्हणा. अभ्यास करा. खाणं ते चालूच राहणार आहे. आयुष्यमा ते बंद नाही म्हणणार. ते चालूच राहणार आहे. ध्येय गाठा आणि जगा. मी प्रत्येक सक्सेस स्टोरी पर्यंत काय नसणार मला काय मी कौतुक करणार. आता विजय कडून कोणले काय शिकायला भेटेल तर तुम्हाला माइंडवर डिपेंड करत. आज कोणले एसी समजत कोणले जीएसटी समजत नसेल. ये सध्या विषयच खतम. या जलजीरा भावीची करतो. ते मला विजयनं कौतुक करणार त्यानं आपण सत्कारही करा. आता जे मी मोमेंटम द्यावं संकल्पना ठेवले की जो सिलेक्ट जाया त्याला आपला क्लास कडून काहीतरी आठवण म्हणून चिन्ह द्यावं तो कार्यक्रमाचा पण चालू करू. तुझी तर जोडू बघायचं आपण बंद कर देऊ का? हो विचाराय आप्पा हाय बंद कर देऊ का? कॅमेरामॅन करू नका. बोललं का रे? एका जसं की आता मी आधीपासून म्हणजे आपण ते अभ्यास करेल तर मी टाकला जातो आपल्या दुकानासमोर. आपण त्याच्या दूधनी डेअरी होती तर आपण त्याच्या गैरात गादीत मी दाखवत होतं. आपण त्या गैरा लावले जात मला पण आपण त्या कोणी बी चांगलं सांगतास. मी मला चांगलं आठवस की जो मी अगोदर MPSC तयारी केला तू MPSC ग्रुप बी. कारण अगोदरच म्हणजे पहिल्यापासून स्वप्न होती काहीतरी अधिकारी वगैरे बनवणं प्रत्येकानं काहीतरी स्वप्न होता. तर आपण ते म्हणतं आपण मला ग्रुप बी तयारी करणे MPSC आपण मला सांगितलं ते म्हणे MPSC लागत नाही पण नक्की होईल म्हणे. पण मग नक्की होईल. मग मी तयारी केली 3-4 महिना तयारी केली. साठी मी एक पोराने इंटरव्ह्यू दे का PSI होता तो पोरग्यात. त्याने 4 वर्षानंतर त्याने MPSC नियुक्ती दिली. मी म्हणतो हो मला त्याने 4 वर्ष वाटते करणार नाही. मी चालू सर्व सेवा करे शिफ्ट होईल मी समजा तुमले काय वाटतं त्याबद्दल वाटले मी इकडे शिफ्ट होईल तू. आपण त्याचं असं होतं की अगोदर जे आपण त्या तयारी करत असतात आपण त्या ग्रुप सी सुद्धा फॉर्म भरेल. तर ग्रुप बी MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी वेगवेगळा फॉर्म पडेल. कॉम्प्रोमाइज ग्रुप सी फॉर्म भरले आपण त्यानंतर आपण त्या बऱ्याच वेळा STI क्वालिफाईड आहेत PSI क्वालिफाईड आहेत. असं आपण ते म्हणतात की बाबा मी अपयशी होऊन असं तसं आपण त्या बराच एक्झाम क्रॅक केली घ्या कोर्टला काय म्हण हाई म्हण ते म्हण. पण आपण त्याच्यासाठी काय जे लक्ष होतं बा ते होईना. पण आपण त्या म्हणजे लाईफमध्ये तरी बराच यशस्वी एवढा पोरं कमावणं एवढा पोरं श्रद्धास्थान बनणं आई छोटी गोष्ट नाही. कोणा विश्वास संपादन करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला असं वाटत. अजून आपण जसं मला आठे बोलावं किंवा मन सारखा अनेक ज्या पंचकृषीमधला पोरं आहेत त्याचे बोलावतात त्याचे 2 शब्द बोलायला संधी देतच त्या सगळ्या पोरस करून आणि मला स्वतःकडून मी आपण त्याचे धन्यवाद देस की त्याचे मला आठे बोलावं मन सारखा पोरांचा सत्कार करा. त्यानंतर मी तुम्हाला बी धन्यवाद देस की तुम्ही मला 2 शब्द ऐकली दात आज जास्त बोलू घ्या असं वाटायला लागले तरी पण तुम्हाला सगळ्यांसाठी धन्यवाद. आणि आता आपण त्याचा क्लास पुरी पण यावं लागेल आहे. पण मला आता नवल वाटतं की आपलं पंचकृषीमधला म्हणजे पुरी पण आता सरकारी नोकरीकडे वडी राहत. मी आता मुंबईसारख्या शहरात आज पोरी नोकरी करतात पण गाव मग पोरी नोकरी करताना देखा नाही. आता आपल्याकडला पोरी लवकरच पोलीस भरती मग मला शब्द जर पोहोचले पाहिजे मी विदिन 2 इयर्स ते सगळं काय तुम्ही बघा तुम्ही बघा ठीक आहे. लवकर कोणी पोलीस भरती मुळे कोणी आर्मी मुळे लवकर तुम्ही नोकरी भेटून अशी इच्छा करत. आणि मला त्याचा ठाम विश्वास आहे की तुम्ही तुम्हाला सगळ्यात जन्म विजयी व्हाले तर टेन्शन द्यावांनी
तयारी ठेवा. कालती आज जर आपला नाही आहे तर कालती आपला आहे. टेन्शन लेवा नाही, एकदम अभ्यास करा आरामशीर, जो लोड लेवा नाही, अभ्यास टाइम करा ना. आज कालती आपण पास व्हावे, टेन्शन लेवा नाही. बाकी परत जर असले असं मी मला मित्र आहेत ज्या मी जवळून, कारण मी लायब्ररीमध्ये लायब्ररीमध्ये अभ्यास करेल. आजूबाजूला मला सगळं गावाला मित्र इतर गावाला तर देखील पोरं डिप्रेशनमध्ये चालली जातात. मी स्वतः चालली गेलो पण तसं काय राहत नाही. डिप्रेशनमधून जर बाहेर निघाले तर काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी शिका, काहीतरी नवीन विषय शिकायला, काही नवीन भाषा शिकायला. डिप्रेशनमधून बाहेर निघणं जर असेल तर काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी शिका, काहीतरी संगीत शिका, गाणं म्हणणं शिका, काहीतरी शिका. आणि येणार नंतर बी सर्वांना शेवटी मी आहे सांगतो की नोकरी सगळं काही नाही आहे. जो नोकरी नाही करणार ना तो काही येणारी राहत नाही. तो जो नोकरी नाही करणार तो मी चांगला जागी राहणार, चांगला पैसा कमाई राहणार. आज जर तुम्ही मनाने सांगत आता या पोरगा आहे पण पेक्षा 8-10 वर्ष टाकलाय, पण आज त्यांनी स्वतःने फोटोग्राफी येईल मग स्वतःला बराच त्यांनी यावेळी क्षेत्रामध्ये प्रगती करी. म्हणजे नोकरी असं काही नाही, काही टेन्शन नाही नाही की मला नोकरी लागली तर मन काही उभं देव सगळ्यांना गाजता ठेवस. सगळ्यांनी वेगवेगळ्या क्षमता दिले, सगळ्यासाठी तू सुद्धा शे. पण आपला प्लान बी नको पाहिजे, प्लान हेच पाहिजे की मला हेच करत नाही तरच आपण लढत असतो. पुन्हा सगळ्यांनी धन्यवाद की तुम्ही मला ऐका म्हणून आणि आपण त्यासाठी धन्यवाद. मला काही विषय नाही, मला कामाला पण मी तुम्हाला एवढा खतरनाक धन्यवाद आहे की तुम्ही लई टाइम साईन करले आमच्या ना. आणि आपल्याला टाइम आहे 8:30 ना. त्यांना तो वर जाणणे घ्या असो. विजयले की तुम्ही खूप साऱ्या शुभेच्छा दे की त्यांनी शेवटले लवकरच स्टार आणो. त्याने एक स्वप्न आहे की गावाकडून कधी राहावं, ते पण सीजीएल माधून पोस्ट क्रॅक करणे जोग नाही पण अशक्य नाही. अशक्य नाही, शक्य 100%. तर त्यांनी इथून पुढे डेडिकेशन स्टडी करावं आणि लवकरच स्टार लेसन आता इथून बोलवतो. आता ज्यावेळेस तो SI वगैरे होईल त्यावेळेस त्याला खूप जंगी स्वागत करू आणि ते बोल तुला आतापासून 21 कोर्स जाईल आपला क्लास. बरं तो मास्टर आहे का तो तुला इन्व्हाइट करा. तो तेच नाही विजय मिळून असा कोणताच क्लास ना शिक्षक नाहीये तो पहिले पत्रिका वाटत. पण मला विद्यार्थी समेला तर भरोसा आहे. 21 पोरा 10 मुलं फायनल आहे. फिजिकल सगळं मारते आता सांगा सगळा सोडायचा गेम घेते काही विषय नाही. हा तर त्या 21 पैकी कितला होतील आता 15-16 होतील. तर त्याला विजय रथ आणि विजय मिरवणुकीला तर इन्व्हाइट करत. आज रिझल्ट बाकी याला विश्वास म्हणतात इज्जत ठेवता. चला ठीक आहे ओके. पहिला मंडळ सोबत आहे आणि आता डिफेन्सच नाही आता तयारी सिव्हिल डिपार्टमेंट मध्ये या डिफेन्स डिपार्टमेंट सरकारी म्हणजे नवीन या काहीतरी SSC सरकारी गुंडे मला सरकारी गुंडे लंबा वर आहे तिकडे माझ्या चला ओके.